जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। मागील महिन्याचा थकीत पगार आणि पेन्शनसाठी मनसेचे उल्हासनगर महापालिकेत आंदोलन, प्रशासनाची तातडीने माघार। उल्हासनगर महानगरपालिकेतील कर्मचारी अधिकारी यांचे थकीत पगार आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या मुद्द्यावरून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला। मनसे कामगार नेते माननीय श्री दिलीप थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज 6 मे 2026 रोजी महानगरपालिका मुख्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाच्या दबावामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलत कर्मचाऱ्यांचे वेतन बँकेत जमा केले आहे। सविस्तर वृत्त। गेल्या काही काळापासून उल्हासनगर महानगरपालिकेतील कार्यरत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते। तसेच आयुष्यभर सेवा करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शनही थकल्याने त्यांच्यामध्ये मोठा असंतोष होता। या प्रश्नी वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने अखेर मनसे कामगार सेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले। दिलीप थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका मुख्याधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला। कर्मचाऱ्यांचा पगार झालाच पाहिजे, पेन्शनधारकांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला होता। या आंदोलनात मनसे उपाध्यक्ष हरी आल्हाट, कार्याध्यक्ष सचिन साठे, अनिल देवकर, भीमा कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। प्रशासनाची तत्परता, आंदोलनाची तीव्रता आणि कर्मचाऱ्यांचा वाढता रोष पाहून मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली। आंदोलनादरम्यानच संबंधित विभागाला सूचना देऊन कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनधारकांचे थकीत वेतन तात्काळ बँकेत जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। प्रशासनाने नमती भूमिका घेतल्याने मनसेने आपले आंदोलन मागे घेतले। कामगारांच्या कष्टाचा पैसा वेळेवर मिळणे हा त्यांचा हक्क आहे। जर प्रशासनाने पुन्हा अशी दिरंगाई केली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा या प्रसंगी मनसे नेत्यांनी दिला। आज उल्हासनगर महानगरपालिका या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्मचारी संघटनेच्या वतीने आज पगारासाठी आणि पेन्शनसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं आणि या ठिकाणी प्रत्येक महिन्याला बंद महिन्यात वेतन मिळालं पाहिजे, परंतु या ठिकाणी प्रत्येक वेळेला कुठं ना कुठं काही ना काही नवीन नियम असतात आणि त्याच्यामुळे ते पेमेंट उशिरा पाठवतात। आज 6-7 तारीख झाली तरी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। आज आमचे लेखाधिकारी अतिशय हुशार आणि नामवंत आहे आमच्या उल्हासनगर शहरामध्ये, त्यांच्या दालनाच्या बाहेर आम्ही हे आंदोलन घेतलं। कारण 1 तारखेला पगार होणार, आज 6 तारीख आहे। दररोजच्या गोष्टी ऐकून कामगारांना देखील वैताग आलेला आहे, म्हणून आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलं। धरणे आंदोलन केल्यानंतर पगाराचा चेक गेलेला आहे। 5 वेळा पगार सर्वांच्या खात्यामध्ये जमा होती, परंतु हे कारण सांगण्यापेक्षा जर 1 तारखेला जर पगार केले तर आम्हाला या ठिकाणी धरणे आंदोलन करायची गरज नाही कुठल्या संघटनेला। जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या।